नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की अजूनही वेळ गेलेली नाही। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2024 पास करण्यासाठी तुम्हाला ह्या सवयी ज्या आहेत त्या लावून घ्याव्याच लागणार आहेत। त्याच्या संदर्भामधला आपला हा व्हिडिओ आहे। तर तुम्हाला कुठल्या सवयी ज्या आहेत ते लावून घ्याव्या लागतील जेणेकरून तुमची राज्यसेवेची पूर्व परीक्षा 2024 ची आणि कंबाईनची पूर्व परीक्षा 2024 ची तुमची क्लिअर होऊ शकेल। तर त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवतोय की ज्यांनी आतापर्यंत वाचलेला असेल पण त्यांच्या रिव्हिजन बसलेलं नाहीत, ज्यांना सुरुवात करायची आहे, ज्यांची तीव्र इच्छा आहे की मला राज्यसेवेची पूर्व परीक्षा किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा 2024 जी आहे ती क्लिअर करायची आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सेशन मी जो आहे तो बनवतोय। तर याच्यामध्ये अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ गेलेली नाही। कशा प्रकारे तुमच्या सवयी ज्या आहेत तुम्ही बदलून ही पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा असेल ती तुम्ही क्लिअर करू शकता। ॲटलिस्ट इतक्या तरी सवयी तुमच्या अंगी असल्या पाहिजेत जेणेकरून ह्या एक्झाम ज्या असतील याच्या पूर्व परीक्षा ज्या असतील त्या तुमच्या निघू शकतील। ठीक आहे, तर आता सुरुवात करूया। तर पुढे जाण्याआधी एक 21 डेचं चॅलेंज आहे ते आपण सुरू केलेलं आहे। ठीक आहे, तुम्हाला हे चॅलेंज ॲक्सेप्ट करावंच लागेल ॲट एनी कॉस्ट। ह्याला दुसरा कुठलाही पर्याय अल्टरनेटिव्ह आता नाही आहे तुमच्याजवळ। तुम्हाला हे चॅलेंज आहे ते तुमच्या सवयीचा भाग बनवून या चॅलेंजला तुम्हाला घ्यावं लागेल। हे 21 डेजचं चॅलेंज आजपासून चालू होते 30 मार्च 2024 पासून। ज्या दिवशी हा व्हिडिओ बनवतोय त्या दिवशीपासून 21 डेजचं पहिलं चॅलेंज आहे ते सुरू होतंय। तर हे चॅलेंज कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी आहे। प्लस जर तुम्ही राज्यसेवेची सुद्धा पूर्व परीक्षा जर देणार असाल तर तुमच्यासाठी देखील चॅलेंज तुम्ही घेऊ शकता। ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला राज्यसेवेचे एकूण 2 विषय जे वेगळे असतात पूर्व परीक्षेसाठी, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि पर्यावरण, हे 2 विषय तुम्हाला या स्लाइडच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगितलेलं आहे। तर ते तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करा, तुमचं चॅलेंज आहे ते पूर्ण होऊन जाईल। पण 21 डेजचं चॅलेंज तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल। जर तुम्हाला एखादी पोस्ट हवी असेल तुमच्या आता एक्झाममधून कंबाईन किंवा राज्यसेवेच्या, तर तुम्हाला 21 डेजचं चॅलेंज आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागेल ॲट एनी कॉस्ट आणि तुमच्या या सवयीचा याला भाग बनावा लागेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। एमपीएससी कंबाईन पूर्व परीक्षा 2024 अजूनही वेळ गेली नाही। 21 डेज चॅलेंज 1 आहे। एकूण 4 चॅलेंज आपण करणार आहे। तर या 4 चॅलेंजच्या माध्यमातून तुमची कंबाईनची पूर्व परीक्षा जी आहे ती क्लिअर होऊ शकेल। ठीक आहे, किंवा सगळा अभ्यासक्रम तरी तुमचा पूर्ण होऊ शकेल। तर निश्चितपणे तुम्ही चॅलेंज घ्या आणि हा शेवटचीच वेळ आणि शेवटची संध्या लक्षात ठेवा। याच्यानंतर अजून एक महिना गेला तर थोडंसं अवघड होऊन जाईल। त्याच्यामुळे अजूनही वेळ आहे, संधी गेलेली नाही, वेळ तुमच्याकडे आहे, त्याचा व्यवस्थित फायदा करून घ्या। ठीक आहे, अतिशय सुंदर पद्धतीने चॅलेंज बनवले, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो उचलायचा आहे। आणि या चॅलेंजमध्ये मी अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ते तुम्हाला अचिवेबल आहेत। फक्त तो काय पाहिजे याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे। ती कन्सिस्टन्सी ठेवली 100% तुमचं चॅलेंज आहे ते पूर्ण होणार आहे। ठीक आहे, आता वळत आपल्या पुढच्या पार्टकडे। तर पहिली गोष्ट अशी आहे, तुम्हाला कुठल्या सवयी लागायच्या त्याच्याबद्दल मी सांगून ठेवतो आत्ताच। तर ऑलरेडी तुम्हाला 21 डेजचं चॅलेंज मी ऑलरेडी दिलेलंच आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळे सिलेबस सांगितलाय, टाइम टेबल दिलंय, कुठले पुस्तक वाचायचे ते सुद्धा सांगितलेलं आहे। आता फक्त तुम्हाला एक काम करायचंय की उद्याच्या अभ्यासाचं नियोजन जे आहे हे तुम्हाला आज रात्री बनवायचं आहे। ठीक आहे, उद्याच्या अभ्यासाचं नियोजन आज रात्री बनवायचं आहे। फॉर एक्झाम्पल, आता गांधी युगातील आपण राष्ट्रीय चळवळ हा तुम्हाला चॅप्टर मी सांगितलेला आहे। तर उद्या मला त्या चॅप्टर मधले कुठले मुद्दे वाचायचे आहेत हे तुम्ही कुठेतरी लिहून घ्या। एक सेपरेट तुमची नोटबुक बनवा, एक इंडेक्स बनवा आणि हे कुठेतरी लिहून काढा। ठीक आहे, सविनय कायदेभंग असेल, गांधी अरविंद सगळ्यात करार, म्हणजे जे काही गांधी युगामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील त्या ते सब पॉईंट सगळे मुद्दे व्यवस्थित बनवून घ्या आणि मला उद्या हा मुद्दा वाचायचा आहे। म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचेल। नाहीतर तुम्ही उद्या सकाळी पुन्हा ते टार्गेट तुम्ही फॉलो करायला 21 डेजचं चॅलेंज पूर्ण करायला आला तर तुमचा पहिलाचा वेळ त्याच्यामध्ये जाईल की मला काय वाचायचं आहे। तर असं नको व्हायला। त्याच्यामुळे उद्याचं अभ्यासाचं नियोजन जे आहे ते तुम्हाला आज रात्री बनवायचं आहे आणि ते पूर्ण करण्याचा सर्वांनी तंतोतंत मनापासून प्रयत्न करायचा आहे। ह्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही। अल्टरनेटिव्ह का ठेवलेलं नाही मी याच्यामध्ये, कारण तुम्हाला रेफरन्स पुस्तक सांगितले, ॲटलिस्ट एक तरी संदर्भ पुस्तक व्यवस्थित करा म्हणून मी सांगितले। 21 डेजचं चॅलेंज बघा, त्याच्यामध्ये संदर्भ पुस्तकांची यादी सांगितलेली आहे, ॲटलिस्ट एक तरी करा। ठीक आहे, एक तरी करा, चांगल्या पद्धतीने करा, व्यवस्थित करा, मन लावून करा, कशा प्रकारे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते बघा। ॲटलिस्ट तेवढं तरी करणं आपल्याकडून अभिप्रेत आहे। जर तितकं जर होत नसेल तर एमपीएससी करण्यात काहीच अर्थ उरत नाही। त्याच्यामुळे ॲटलिस्ट एक तरी पुस्तक चांगलं करायचं 100% सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे। कुठली पुस्तक वाचायचे 21 डेज चॅलेंजचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला 100% सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्याच्यामुळे पहिला मुद्दा असा आहे, सवय ही लावून घ्यायची। उद्याच्या अभ्यासाचं नियोजन आज रात्री बनवायचं आहे। मला ह्या चॅप्टर मधले हे मुद्दे मला वाचायचे आहेत आणि मला ते पूर्ण करायचे आहेत। ठीक आहे, पण ह्याला स्पेसिफिक टाइम दिलेला आहे मी, पिरियड लक्षात ठेवा। त्या टाइम मध्येच तो विषय तुमचा व्हायला पाहिजे। एकूण 8 तासांचं नियोजन बनवलंय। 8 तासामध्ये 1 तास हिस्ट्री, 1 तास जिओग्राफी, 1 तास पॉलिटी, अशा प्रकारे सगळं तुम्हाला नियोजन बनवून दिलेलं आहे। तर त्या 1 तासामध्येच मला ते सगळे मुद्दे वाचून म्हणजे पूर्ण व्हायला पाहिजेत। अवास्तव त्याच्यामध्ये नियोजन घ्यायचं नाही। व्यवस्थित स्टेप बाय स्टेप चला। उद्याच्या अभ्यासाचं नियोजन आज रात्रीच बनवून घ्या, म्हणजे तुम्हाला उद्या सकाळी उठल्या उठल्या तेच मुद्दे तुम्हाला वाचायचे हे तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल। तर ही एक पहिली सवय लावून घ्या।
दुसरी सवय अशी आहे की कोणत्या गोष्टी त्या चॅप्टर मधील स्किप करायच्या आहेत, यासाठी आधी तो चॅप्टर वाचणं गरजेचं आहे. आधी तो चॅप्टर व्यवस्थित एकदा वाचून घ्या. ठीक आहे, तो चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे पहिल्या पॉईंट मध्ये तुम्हाला सांगितले उद्याचं अभ्यासाचं नियोजन तुम्हाला बनवायचं आहे. म्हणजे त्या चॅप्टर तुमचा एकदा वाचून झाला की नंतर तुम्हाला कळतं की हा मुद्दा महत्वाचा नाही, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. तर हा मुद्दा महत्वाचा कशावरून करणार, तर आयोगाचे प्रश्न त्या चॅप्टरवरची कोणत्या मुद्द्यावरती जास्त प्रश्न विचारत आयोग, त्या चॅप्टरच्या कुठल्या मुद्द्यावरती आयोग जास्त प्रश्न विचारतं, हे तुम्हाला हळूहळू आकलनानेच ते जमणार आहेत गोष्टी. म्हणजे त्या मुद्द्यावरती तुम्हाला थोडासा जास्त भर जो आहे हा द्यावा लागेल. पण हे कधी समजेल, ज्यावेळी तुम्ही तो एखादा चॅप्टर व्यवस्थितपणे वाचाल त्याच वेळेला तुम्हाला ते समजणार आहे. यासाठी आयोगाचे झालेले प्रश्न जे आहेत ते सोडवणं, ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे आयोगाच्या प्रश्नाला अजिबात आपल्याला इग्नोर करायचं नाही. आणि ज्या मुद्द्यावरती आयोगाने जास्तीत जास्त सारखे सारखे प्रश्न आयोग विचारतं ते मुद्दे अतिशय चांगले किंवा त्यांना प्रायोरिटी तुम्हाला ठेवणं गरजेचे आहे. पहिल्या लाईन टू शेवटच्या लाईन पर्यंत एकदा फक्त 1-2 रीडिंग मध्ये एकदा वाचून घ्या. तिसऱ्या रीडिंगच्या वेळेला तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल की कुठला मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. सोबत आयोगाचे प्रश्न सुद्धा त्या चॅप्टरवरचे बघत चला, म्हणजे हा मुद्दा महत्वाचा आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, किंवा चॅप्टर सुद्धा रीड करताना यासाठी अभ्यासाचं नियोजन तुम्हाला म्हटले की आधी अभ्यासाचं नियोजन प्रॉपरली बनवून घ्या. त्याच्यानंतर मग त्या चॅप्टर मधले कुठले मुद्दे, असं नाही की तुम्ही पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत तुम्ही वाचून घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही फ्लिप सुद्धा करू शकता, एखादा मुद्दा वरती घेऊ शकता. आता फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स मधलं दारिद्र्य चॅप्टर तुम्ही घेणार आहे, तर दारिद्र्यमध्ये सुरेश तेंडुलकर समितीवरती जास्त प्रश्न विचारत आयोग, रंगराजन समितीवरती जास्त प्रश्न विचारत आयोग. तर ह्या दोन समिती सुरुवातीला तुम्ही करून घ्या, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, म्हणजे कशावरती आयोग जास्त प्रश्न विचारतं ते मुद्दे चांगले करून घेणं, म्हणजे त्या चॅप्टर मधला जो मूळ गाभा आहे तोच आधी तुम्ही खेचून घेतला तर तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम तो चॅप्टर क्लिअर करायला येणार नाही. त्याच्यामुळे असं सुद्धा तुम्ही तिथं डोकं जे आहे ते तुमचं लावू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळं ऍटलिस्ट एक रीडिंग करून घ्या व्यवस्थित चॅप्टरचं, आणि त्याच्यानंतर मग त्या आयोगाच्या चॅप्टरवर आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत बघा, कुठल्या मुद्द्यावरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत बघा, त्यानुसार तुमचं प्रायोरिटी तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकता. तो ही एक सवय तुम्हाला लावून घेणं ही गरजेची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टर मधील महत्वाचे मुद्दे त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा. पण जर आता तुम्हाला शक्य नसेल, ठीक आहे, आता कोळंबेंचं पुस्तकाचा विचार करायला गेला तुम्ही, पॉलिटीच्या नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे, हायलाईट करा, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. इकॉनॉमिक्सचं सुद्धा कोळंबेंचं पुस्तक जे आहे ते नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे, तिथे सुद्धा तुम्ही हायलाइट करू शकता, त्याचे सुद्धा तुम्हाला बनवायची काही गरज नाही. बस्केनचं पुस्तक सामान्य विज्ञानचं ते सुद्धा नोट्स फॉर्मॅटमध्येच आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित करू शकता. समाधान महाजनचं पुस्तक नोट्स फॉर्मॅटमध्ये आहे, त्याला सुद्धा वेगळं करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. तर बऱ्यापैकी पुस्तक जे आहे ते सगळे ऑलरेडी नोट्स फॉर्मॅटमध्येच आहे. जर तुम्हाला एखादा मुद्दा जर अवघड वाटत असेल किंवा एखादी आकडेवारी अवघड वाटत असेल तर त्याच्या फक्त शॉर्ट नोट्स बनवा. आणि आता तुम्हाला जर शक्य नसेल तर डायरेक्ट हायलाइट करा किंवा मेन्शन करा, आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारला त्या मुद्द्यावरती तिथं पुढे तुम्ही क्यू मार्क करू शकता किंवा VIMP असं करू शकता, तो मुद्दा महत्वाचा असं करू शकता. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही गेला तर डायरेक्ट तुमचा हायलाइट होईल की याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मी तर काय कन्सिडर करून चालू की एक चॅप्टर एक संदर्भ पुस्तक तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, तर त्या संदर्भ पुस्तकामधले त्या चॅप्टरवरचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्या तुम्ही शॉर्ट नोट्स बनवा. जर तुमच्या काहीच लक्षात राहत नसेल वाचून तर बनवा, पण आता मी इथं रिकमेंड करत नाही. फक्त रिकमेंड मी कुठे कशासाठी करेन, फॉर एक्झाम्पल जॉग्राफीचं लोकसंख्या आहे, लोकसंख्या काही तुम्हाला तिथं वाचून ते हायलाइट करून ते लक्षात राहणार नाही. एकदा तुम्हाला ते कॉलम जे असतील किंवा पहिली 5 जिल्हे, शेवटचे 5 जिल्हे वगैरे जे क्रम असतो, चढता उतरता वगैरे जो काही क्रम असतो, हे तुम्हाला एकदा लिहून काढावं लागेल व्यवस्थित, म्हणजे ते तुमच्या बरोबर लक्षात राहून जातं. इतर गोष्टी तुम्ही डायरेक्ट हायलाइट केल्या तरी सुद्धा चालू शकेल. ठीक आहे, तर असं तुम्ही एक तिथं ट्रिक जे आहे ते तुम्ही आजमवू शकता. 100% तुम्हाला या सवयीचा फायदा होईल. पुढचा पॉईंट असा आहे की प्रत्येक विषयाचं निदान एक तरी पुस्तक 2 ते 3 वेळा आपल्याला वाचायचं, हे कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू दे. मी असं म्हणत नाही की तुम्ही 2-2 पुस्तक वाचा, 3-3 पुस्तक वाचा, पण ऍटलीस्ट आता वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे. ठीक आहे, कमी आहे याचा अर्थ त्या वेळेचं युटिलायझेशन करणं आपल्याला फार गरजेचं आहे. पण ऍटलीस्ट एक तरी पुस्तक व्यवस्थित वाचून जाणं गरजेचं आहे. तर त्यासाठी 21 डेचं चॅलेंज तुमच्यासाठी घेऊन आलो, तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक संदर्भ पुस्तक तरी मी ऑलरेडी सांगितलेलं कुठलं वाचायचं आहे ते निदान ते तरी चांगलं करा. ऍटलीस्ट तिथे कसं असतं, प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय तुमच्याकडे असतात. निदान त्या विषयाशी निगडीत, त्या चॅप्टरशी निगडीत एखाद्या प्रश्नाला ऍटलीस्ट तुमची तेवढी तरी आकलन क्षमता वाढते की तुम्ही त्या 4 पर्यायामधून इलिमिनेट मेथडनी तरी तो प्रश्न सोडवू शकता. तर ऍटलीस्ट एक तरी पुस्तक तुम्ही व्यवस्थित करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टी तुम्ही तिथे फॉलो करू शकता. आणि त्यासाठी 21 डेचं चॅलेंज आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघितला नक्की तुम्ही बघून घ्या एकदा. ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला ते चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं आहे त्यांनी त्या कॉमेंटमध्ये लिहा चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून. ठीक आहे, तर ही एक सवय तुम्हाला लावून घ्या की एक तरी मी पुस्तक निदान कंपल्सरी करायचं आहे, मला 2-3 वेळा वाचायचं आहे, तुमच्या कुठे बॅक ऑफ माइंडला राहून. आणि ही सवय तुम्हाला त्या टाइम टेबलमध्ये बरोबर तुम्हाला आखून दिलेलं आहे की प्रत्येक विषयाला 1 तास तुम्हाला कंटिन्युअसली द्यायचं आहे. 21 डे चॅलेंजमध्ये प्रत्येक विषयाचे 1 तास म्हणजे 21 तास तुम्ही जे काही चॅप्टर ठरवले असेल, चॅप्टरचे नाव सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत, तर ते तुम्हाला फॉलो करायचे, ते सवय लावून घ्या. ठीक आहे, म्हणजे एकदा तुम्हाला सवय लागली
की काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या सामान्य विज्ञानचा विषय सचिन भस्केंचं पुस्तक घेऊन बसायचं आहे, त्याच्यानंतर अर्थशास्त्र कोळंबेंचं पुस्तक घेऊन बसायचं आहे, त्याच्यानंतर जॉग्राफी कोळंबे किंवा सौदे कुठली तुम्हाला जे तुम्ही वाचत असेल तेच एक पुस्तक तुम्हाला इथं फॉलो करायचं आहे. असंच इतिहासासाठी आधुनिक भारतीय समाधान महाजन, त्याच्यानंतर अनिल कठारे गाठाळ, एवढीच पुस्तक इतिहासाला करायचे, वेगळं काही करू नका, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग कुठला विषय राहिला आपला पॉलिटिक्ससाठी कोळंबेंचं सांगितलेच तुम्हाला ऑलरेडी, 5000 किशोर लोटेंचं पुस्तक. म्हणजे ही ठराविकच पुस्तक आहेत, ती तुम्हाला सारखी सारखी रिपीटेबली वाचायची आणि एक तरी पुस्तक चांगलं करून तुम्हाला जायचं आहे, तर ही सवय लावून घेणं तुम्हाला फार गरजेचं आहे. पुढचा विषय की प्रत्येक दिवशी गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य विज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे करायचाच. हा मुद्दा फार महत्त्वाचा लक्षात ठेवा, कारण इथंच तुमचं वेटेज जे आहे ते जवळपास 50-55% वेटेज ह्याच विषयांना तुमचं कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये आहे. लक्षात ठेवा, कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये इव्हन राज्यसेवेला सुद्धा गणित आणि बुद्धिमत्ता हा सीसॅट मध्ये येईल, जो तुम्हाला क्वालिफाईंग होण्यासाठी मदत करेल. चालू घडामोडी सामान्य विज्ञानाचा जर विचार केला तर 30% वेटेज तुमचं इथे येऊन जातं राज्यसेवेच्या परीक्षेसंदर्भात, आणि कंबाईनच्या परीक्षेसंदर्भात हेच वेटेज 50 ते 55% दरम्यान जातं. त्याच्यामुळे ह्या विषयांना प्रत्येक दिवशी मला अभ्यास करायचा म्हणजे करायचाच आहे, तर हे एक सवय लावून घ्या. हे 3 विषय मी रोज करणार आहे, ऍट एनी कॉस्ट मी रोज करणार आहे, रोज वाचणार आहे. गणित बुद्धिमत्ताला एकच पुस्तक करायचं आहे, सचिन ढवळेचं. चालू घडामोडीला आपले एमपीसी टाइमचे जीके टुडेचे पीडीएफचे मॅगझिन्स अवेलेबल आहेत मराठीमध्ये, त्याचे व्हिडिओ सेशन लवकरच घेऊन येईन मी तुमच्यासाठी. कोणाला पीडीएफ हवे असेल तर त्याने संपर्क करू शकता. सामान्य विज्ञानासाठी सचिन भस्केचं पुस्तक. इतकंच तुम्हाला करायचं आहे, कंटिन्युअसली तेच करायचं आहे, सारखं सारखं रिपीट करायचं, उजळणी करायची त्याची. तर ही एक सवय तुम्ही लावून घ्या. प्रत्येक दिवशी आयोगाचे झालेले पेपर चॅप्टरनुसार सोडवलेच पाहिजेत. ऍटलीस्ट 30 तरी प्रश्न त्या चॅप्टरवरचे ऍटलीस्ट बघून घ्या, सोडवा. कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत बघा, मुद्दा वाचतानाच बघायचा. सुरेश तेंडुलकर समिती जर तुम्ही मुद्दा वाचताय, सुरेश तेंडुलकर समितीवरचे कुठले कुठले आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. त्या प्रकारे तुम्ही जर अभ्यास केला, तुमची आकलन क्षमता वाढवली, पॉलिटीची त्याची विचारण्याची शैली थोडीशी पॉलिटीच्या हिशोबाने तसा अभ्यास करावा लागतो, ठीक आहे. पुस्तकाची मेथड आणि आयोगाची मेथड ही थोडीशी वेगळी पडते, पण दोन्ही कंबाईन करून जर तुम्ही केलं तर तुम्हाला तो विषय लवकर समजायला मदत होणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी आयोगाचे झालेले पेपर्स चॅप्टरनुसार सोडवलेच पाहिजेत, तर ही एक सवय तुम्हाला लावून घेणं गरजेचंच आहे. पुढचा विषय, दररोज 8 तास अभ्यास झालाच पाहिजे. त्यासाठी वेळापत्रक बनवा. 21 डेज चॅलेंज मध्ये तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. तुम्ही त्याच्यामध्ये विषय पुढे मागे करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण 8 तास अभ्यास हा इथून पुढे व्हायलाच पाहिजे. ही एक सवय तुमची लागलीच पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. आणि 21 डेज चॅलेंज तुम्ही स्वीकारा. मी दररोज 8 तास अभ्यास करेन 21 डेज. एकदा सवय लागली की नंतर तुम्हाला तशी सवय कंटिन्युअस लागून जाईल. त्याच्यामुळे 8 तास अभ्यास व्हायलाच पाहिजे. पुढचा विषय की त्या विषयाचा वेळ त्या विषयालाच द्या. आता एखादं तुम्ही टाइम टेबल ठरवलं 21 दिवसामध्ये, तर त्या 21 दिवसाचं टाइम टेबल अजिबात फ्लिप करू नका. सकाळी हिस्ट्री करताय तर हिस्ट्रीच करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर सायन्स करताय तर सायन्सच करायचं. तिथं मग विषय मागे पुढे करू नका अजिबात, ठीक आहे. ज्या विषयाचा वेळ त्या विषयालाच द्या. शक्यतो ज्यावेळी तुमचा मूड फ्रेश असतो अभ्यास करण्यासाठी, आता मूडवरती शक्यतो काही डिपेंड नसतं, पण तुम्हाला ज्यावेळी बरं वाटत असेल त्यावेळी जे तुम्हाला विषय हार्ड जातात, अवघड जातात, ते विषय आधी घ्या, आणि जे सोपे विषय वाटतात त्यांना तुम्ही नंतर फ्लिप करू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या विषयाचा वेळ तुम्हाला त्या विषयाला द्यायचा, तर एक सवय लावून घेणं तुम्हाला फार गरजेचं आहे. पुढचा विषय की यश मिळेल की न मिळेल याचा विचार करत बसू नका, फक्त अभ्यास करा. आपल्या हातामध्ये फक्त अभ्यास करणं आहे, तो विषय समजून घेणं आहे, ते संदर्भ पुस्तक 2 ते 3 वेळा चांगलं वाचून त्याच्यावरची एमसीक्यूची प्रॅक्टिस करणं, हे आपल्या हातामध्ये आहे. बाकीचा विचार सगळं सोडून द्या, ठीक आहे. कारण शेवटपर्यंत कोणालाच माहित नसतं की कोणाला किती स्कोर होणार आहे किंवा कशा पेपर येणार आहे, काय होणार आहे, कोणालाच काही माहित नसतं. त्याच्यामुळे आता आपलं काम काय आहे, एक संदर्भ पुस्तक व्यवस्थित करणं, परफेक्ट करणं, आयोगाचे त्यावरचे प्रश्न सोडवणं. एक मी याच्यासाठी म्हणतो की टाइम कमी आहे, म्हणजे ऍटलीस्ट एक तरी आपलं वाचून जाणं गरजेचं आहे. ऍटलीस्ट त्याच्या अभ्यासावरती आपण तिथं एमसीक्यू टॅकल तरी करू शकतो, ठीक आहे. त्याच्यामुळे यश मिळेल की न मिळेल, निघेल की नाही, काय होईल का नाही, याचा अजिबात विचार करत बसू नका. फक्त अभ्यासावरती लक्ष ठेवा, कृती चांगली करा, 8 तास अभ्यास करा, एक संदर्भ पुस्तक प्रॉपर करायचे, आयोगाचे पेपर सोडवायचे, हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. बाकीचा कुठलाही विचार आता करू नका. त्याच्यामुळे सवय राहिली पाहिजे की यश मिळेल की न मिळेल याचा विचार करत मला बसायचं नाही. हे एक तुमच्या बॅकअप माइंडला कुठेतरी सवय लागू दे. अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. कन्सिस्टन्सी जर नसेल काहीच तुम्हाला साध्य होणार नाही. दररोज 8 तास अभ्यास झाला नाही, कुठेतरी तुम्ही मागे फेकला जाल रेसमधून, 100% कुठेतरी मागे फेकला जाल. त्याच्यामुळं ही मागे फेकला जाईल याचा अर्थ तुम्ही स्वतःला तुम्ही मागे फेकणार आहात. इतरांची तुमची कोणाची स्पर्धा नाही, ही स्पर्धा तुमची स्वतःची आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही अपडेट राहाल, जितका तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवाल अभ्यासामध्ये, तितका तुम्हाला जास्त बेनिफिट जो आहे ते मिळणार आहे. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवणं हे फार गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी ठेवा. एक प्रिलिम्स जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा आणि फ्रेश माइंडनं अभ्यास करा. काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. एक संदर्भ पुस्तक, आयोगाचे पेपर्स व्यवस्थित सोडवायचे आहेत तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यामुळे अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा. पुढची गोष्ट आहे की प्रत्येक चॅप्टरवरील आयोगाने विचारलेले प्रश्न तोंडपाठ करूनच ठेवा. कधी कधी प्रश्न रिपीट सुद्धा होतात आणि ते तिथं रिपीट झाल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली सुटले पाहिजेत आणि त्याच्याशी निगडीत माहिती देखील वाचत चला. तोंडपाठ करा म्हणजे
आयोगाने जे प्रश्न विचारले ते तुमच्या लक्षात असलेच पाहिजेत, पण त्याच्याशी निगडीत अजून काही माहिती मिळते का हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सुरेश तेंडुलकर समितीवरती एखादा प्रश्न विचारला, कधी स्थापना झाली, तर त्याची कार्य बिर्य त्याच्यामध्ये कोण समाविष्ट होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्याशी निगडीत संपूर्ण माहिती देखील तुम्हाला वाचणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा तुमच्या सवयीचा एक भाग करून घ्या. प्रत्येक चॅप्टरवरील खूप महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावरच्या नोट्स बनवा. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरवरच्या खूप महत्त्वाचे जर मुद्दे वाटत असेल, म्हणजे समजा तुम्हाला वाचून लक्षात राहत नाही, तर त्याच्या नोट्स बनवणं फार गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की सगळा चॅप्टर घ्यायचा आणि ते लिहून काढायचं, तसं नाही करायचं. आता असं बऱ्यापैकी सगळी जी तुम्हाला संदर्भ पुस्तक सांगितलेले ते सगळे नोट्स फॉर्मॅटमध्येच आहेत, पण काही पॉईंट असे असतात की जे तुम्हाला वाचून लक्षात राहत नसतील, त्याच्याच फक्त तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत. किंवा जे फायनल रिव्हिजनच्या वेळेला तुम्हाला वाटते की ह्या चॅप्टरवरचे हे 4-5 मुद्दे मला फार महत्त्वाचे वाटतात, तर तेवढे 4-5 मुद्द्याच्या नोट्स बनवा. सगळं चॅप्टर तिथे करत बसण्याची काही गरज नाहीये. ठीक आहे, तर प्रत्येक चॅप्टरवरील खूप महत्त्वाच्या मुद्द्याचे तुम्ही नोट्स बनवा, पण हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे. जर वाचून लक्षात राहत नसेल तरच बनवायच्या, अदरवाईज तुम्ही पुस्तकामध्ये हायलाईट करायच्यात किंवा तिथे तुम्ही VIMP असं काही टाकून तुम्हाला जे तुम्हाला योग्य वाटतं तिथे तुम्ही ते बनवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. अजून सुद्धा वेळ तुमच्या हातामध्ये आहे. कुणीही गाफील राहू नका. दररोज 8 तास अभ्यास हा करायचाच आहे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं वेळ गेलेली नाही, वेळ तुमच्या हातामध्ये आहे. सर्वांना जे ऑलरेडी टार्गेट दिलेलं आहे 21 डेजचं, हे तुम्ही 100% फॉलो करा. एक संदर्भ पुस्तक लक्षात ठेवा, एक संदर्भ पुस्तक तर ॲटलिस्ट करणं गरजेचं आहे. आयोगाचे झालेले पेपर्स चॅप्टरनुसार घ्या. कुठलंही पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे. कुणाच्या प्रेमात न पडता कुठलेही पुस्तक जे तुम्हाला योग्य वाटते ते घ्या. चॅप्टर वाईज कंपायलेशन करून दिलेलं, आणि गणित बुद्धिमत्ता एक चांगलं पुस्तक तुम्हाला सांगितलं सचिन ढवळेंचं, ते चांगलं करा. काही सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सतत उजळणी करा. जसा तुम्ही अभ्यासक्रम पुढे नेत जाल तसा डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो बिल्डअप होत जाणार आहे, आणि निश्चितपणे तुमची पूर्व परीक्षा 2024 ची, भले ती राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा असेल, 100% तुमची निघू शकेल. ठीक आहे, तर या सवयी तुम्ही लावून घ्या. निश्चितपणे तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. चॅनल सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, अँड ऑल द बेस्ट.